तर आपण आज बघू हास्य योगा म्हणजे काय. काय हसायचंच आहे ना, असलं की झालं मी हसलो हा काय, तसं नाही. हास्य योगाला काहीतरी बेस आहे. म्हणजे आपलं आपण मूड चेंज करायचं. हसून आपला मूड, आपलं आजूबाजूचं वातावरण आहे, आपल्या घरातलं वातावरण असेल, आजूबाजूचं वातावरण मित्रांबरोबर असेल, मैत्रिणींबरोबर असेल, आपण हसतोच ना. पण हास्य योगा करून त्या वातावरण बदलणे, त्याला थोडंसं स्किल लागतं. आणि ते आज काय असतं त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू थोडक्यात. तर हास्ययोगाची जरी सुरुवात चेहऱ्यावरून होत असली तरी खरा त्यात जो हा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सहभाग आहे तो हातांचा असतो. आपल्या हातामध्ये असं म्हणतात की नर्वस सिस्टीमचे सर्व टोकं सामावलेली असतात. आणि ते आपण आता हात जोडले नमस्कार केला, पण ते एकमेकावर आपटले तर. आणि ते कसे आपटायचे, म्हणजे टाळी कशी वाजवायची, टाळी वाजली ठीक आहे, पण टाळी कशी वाजवायची. तर 1 2 1 2 3 असे बरोबर ना, परफेक्ट आवाज येईल त्याच्यातून. 1 2 1 2 3 1 2 1 2 3 बरोबर, टाळी व्यवस्थित वाजली. आता हसायचं आहे. हा 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 मुद्दा म्हणून हसलो, ठीक आहे. समोर काय दशावतार तर चालू आहे थोडं. मग अशी ही सुरुवात असते. मग आज इथेच आपण थांबू आणि थोडासा व्यायाम पण करू. आणि हे असं सत्र चालू राहील, पुढे पुढे बघू काय होतं ते. म्हणजे आता त्याच्यासाठी काही मानेची, काही चेहऱ्याची, डोक्याची काही हालचाली असतात, त्या पण त्याबरोबर करायला पाहिजे, बरोबर ना. ते पण चाललं पाहिजे, डोळे पण फिरले पाहिजेत. मग आता गोल पूर्वेला बघूया, दक्षिणेला बघूया, उत्तरेला बघूया, खाली बघूया, वर बघूया, डोळे. मग डोळ्यांचा व्यायाम गोल करण्याचा प्रयत्न करता. मग रोज प्रॅक्टिस केलं का होणार आहे. तसंच मानेचं आहे, मान दुखत असेल तर ह्या भानगडीत पडू नका, हा भाग वेगळा. पण नसेल तर मान आधी खाली करा, नंतर आघाडीकडे बघा, डाव्या बाजूला बघा, उजव्या बाजूला बघा आणि गोल फिरवा. बरोबर, गोल फिरवली, उलट्या दिशेने फिरवा. एकाच दिवशी जास्त प्रयत्न करू नकात, नाहीतर मानेच्या डॉक्टरांकडे जायचं लागत आणि तिथे मग जनरेकडे ॲलोपॅथीच्या भानगडीत अडकान पडात. तर असा अवकाश करा, तुमच्या कुवतेप्रमाणे सुरुवात करा. आजच सुरुवात केला तरी चालेल. आणि रक्षाबंधनाच्या सर्व बहिणींना माझ्या खूप 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 शुभेच्छा. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, त्याबद्दल तुमचे सर्वस्वी आणि निसर्गाचे धन्यवाद मानतो. आणि पुढचं आता बोटांचा हा बोटं मागे पुढे करा, मोठे पुढे. नाहीतर आपण दुसऱ्याला बघितलं हात का शेजाराचं रागिलं आपण मग हे मोठी आवडतो, बोटं आवडतो, मग मुद्दा माहिती काय प्रॉब्लेम. बरोबर, आश्रयोगाची गचा आपण आधी बोटांचा नीट व्यायाम करा. बघा बोटं अशी सरळ घ्यायची आणि त्याचा व्यायाम करायचा, म्हणजे जवळ घ्यायचं. म्हणजे त्यातलं रक्त असेल ते हृदयाच्या बाजूने पुढे सरकेल, बरोबर ना. ह्या बोट दोन्ही एकदम करा. म्याव म्याव चाव चाव म्याव दुसऱ्या वेळानं दाखवायला असतात लहानपणी, तसंच केल्यात तरी चालता. दुसरं हसलो की झाला, बाकी काय नाही. पुढे सरळ हात करा, गोल फिरवा, मोठी फिरवा, सगळे सांधे बिंदे सगळा काय तर व्यायाम करूचा. या स्टेप बाय स्टेप करायचं, एकदम काय कुठलं काय करूचा नाही. त्याच्यानंतर काय करूया, फिरवूया, सगळा फिरवा, गोल फिरवा. अगोदर पाणी काढू, मुसळांचा का व्यायाम करी, जाता करी. आता काय आता हे सगळं असंच बसून करूचं लागतं. का खायचं आणि येऊन व्यायाम करायचं, बस एवढंच काय. अजिबात काळजी करू नका, तुमच्याकडून पैसे काही एक घेऊचं नाही, पकड बघूचा. हसत बघितलं तरी चालतं, जे काय करतो तो करू शकता. थोडक्यात आम्ही अधिकारी होतो इकडे हास्य योगाचो मी वाडीत क्लास घेत होते. म्हाका सांगताना पण असा घेता. आणि बरेच लोक, ज्येष्ठ नागरिक 30-40 लोक यायचे बिचारे, रोज करायचे. पण मला माझ्या कामामुळे ते शक्य झालं नाही कंटिन्यू करायला. आज योगाला पहाटे उठून आलो, अक्षरशः 4 वाजता. आता वय झाल्यासारखं थोडंसं वाटतं बुवा, पण तरी पण तुम्ही असे आता पायाचं जर असं करा. पाय करताना मी इकडे करते रे बुवा, तुम्हाला दिसणार नाही. पाय जरा खालीवर करते, वर कठड्यावर बसलेलंच असेल.
पाय खालीवर करतोय दोन्ही पायावर. अंतर घ्या करा, अंतर घ्या करा. सगळं पायाचं व्यायाम मी सगळे फुल कपडे घातल्यावर तुमका मी दुसरं दुसरं धापकीन पाहायचं. आता झोपून सुद्धा काही व्यायाम करूचे असतात, ते पण करूचे असतात आपण. बरोबर. शेवटी योगा तो. अरे पाठी बॅग लावली बरी. आधार न घेता उठायचा. झोपान राहायचा ना. लोक झोपले तर झोपलो तर संपलो. लवकर उठलो, व्यायाम केल्यानंतर जमात 4 दिवस अजून सुखाचे दिवस जाऊ शकतात. श्रावण सोमवारा ईश्वराची कृपा बुवा. तू पाठीमागे असा तोपर्यंत आपण हे सगळं करायचं. कधी येऊन कोण आमका असून उठी सांग येणार नाही. झाला आज थांबूया बुवा. नाही उद्या दुसरा काहीतरी बघू. पुढचा बघू काय करायचं. उठून जे व्यायाम असतात की आपण लहानपणी हे करतो, काय करतो, कवायत करतो ना, ती पण करावी लागते. आज इथे थांबूया थोडा. आणि मी आज या ठिकाणी इथे थांबतो.